विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कटिबद्ध असणारी बारामतीतील शिक्षण क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव अभिगुरु अकॅडमी। JEE, नीट, MHT, CET या परीक्षांच्या परिपूर्ण तयारीसाठी आणि योग्य मार्गदर्शनासाठी सक्षम पर्याय अभिगुरु अकॅडमी घेऊन आली आहेत। मोफत ब्रिज कोर्स, 11वी व 12वी इंटिग्रेटेड बॅच। अकॅडमीची वैशिष्ट्ये: 11वी 12वी कॉलेजची सोय, 8वी 9वी 10वी फाउंडेशन बॅचची सोय, प्रशस्त हॉस्टेल आणि मेसची सोय, तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन, सुसज्ज अभ्यासिका, सकाळी 8 ते रात्री 10 वाजेपर्यंत। अकॅडमी विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी कटिबद्ध। क्रॉप सायन्स आणि IT विषयांची सोय। आपल्या इंजिनियर आणि डॉक्टर होण्याच्या स्वप्नाला साथ देऊयात अभिगुरु अकॅडमी सोबत। आमचा संपर्क 7722 000009 83 90 00 26 37। पत्ता हॉटेल अभिमन्यू कॉर्नर, अभिमन्यू स्काय बिल्डिंग, विद्या प्रतिष्ठान कॉलेज शेजारी, MIDC बारामती। निसर्ग राजा ऐक सांगतो, गुपित जपलंय रे कोणी माझ्या मनात लपलंय रे, कोणी माझ्या मनात लपलंय रे। अरे कोण मनात लपलंय? हा, कोण माझ्या मनात सांगेन तुझ्या कानात, पण सध्याला माझ्या मनात कोणीच नाही आई। माझ्या मनात फक्त तूच आहे। होय, आईला किती मुंग्या झाल्यात घरात। मुंगी मारली का काय? मग तिच्या पाया पडू वय। अरे खडू आण म्हणते तर खडू आणाय होतंय का तुला? खडू आण किती खडू? सगळ्या घरात आणा पाण्यात मुंग्या गेल्यात। जाणार की तू साखर जरा कमी सांड ना घरात। जिकडे रानात अशी साखर ती म्हणतात ना, रानात कसं दाणं इसकाडतात तशी साखर इसकाडते त्या घरात। म्हणजे मला शिकवतोय अरे 2 दिवस चला साखर होती का लागला सांगाय साखर इसकाडते साखर इसकाडते। दमानी बोल की, दमानी बोल मला खरं बोलायचं सवय आहे। अरे खरं बोलायचं सवय असते तर माझ्या कानात बोलाई। अशा आबरू घालव जाऊ नको, तुझ्या अशा आबरू घालवण्यामुळे आजूबाजूच्यांना कळतंय या की आपल्या अवस्था फटकी म्हणून, त्याच्यामुळं कोण पुरीन जागा येणार मला। अरे असा हिंडतोय नुसता, आता पुरीन जागा आहेत वर, त्याला प्रेम करावं लागतं आणि प्रेम करून पोरगी मागं पळून आणावं लागते। असलं आहे वे आता राहिला वे तो जमाना। म्हणजे आता मी प्रेम करू हो आणि पोरगी घरात घेऊन येऊ वय? आजकाल बाबा तसंच करावं लागतंय। अगं आई, लोक नाव ठेवत्याल। पहिले लोक काय म्हणायचे, माणसाला रस्त्याने चाललं तर खाली मान घालून जायचं आणि खाली मान घालूनच माघारी यायचं। अरे वेडायस तू। अरे आजकाल तो जमाना राहिलाय का आता? तेव्हा 4 पोरी होत्या, 4 एका बापाला आणि एक लोक। आता 4 पोरं आणि त्या मागं 1 पोरगी। कोणी आपल्याला पोरगी मिळायची? हा, काय झालंय माहितीये का? माहितीये का, काल मी गॅरेजवर असं उभा राहिलो होतो। तू जसं सांगतस माझ्या डोक्यात आलतं की एखादी तरी पोरगी पटवावी म्हणून। काय झालं, कॉलेजच्या पोरी सुटल्या होत्या आणि म्हणून मी काय झालं माहितीये का, गॅरेज पशी असं बघत उभा राहिलो होतो असा। आता माझ्या अंगावर साहजिकच काळी कपडे असणार गॅरेजची। हो बरोबर आहे। तर पुरीकडे एकसारखा टक बघत राहिलो मी, तिच्याकडे बघत होतो, ती माझ्याकडे बघत होती। आणि थोड्या उशिराने मी त्या पुरी जवळ गेलो, पुरगी रस्त्याने असं केलं, पुरी माझ्या तोंडाकडे थुकली, निघून गेली। म्हणली नालायक, घरच्यांनी हीच संस्कार लावल्यात का? मला तुझी आठवण झाली। मी काय म्हणलं बाई तुला की असाच राह म्हणून बिन लग्नाचा, ह्याशिवाय तुझं लग्न होणार बी नाही। असं सुटबुटाव जा ना, कॉलेज सुटलं की सुटबुट घालून जा। आता कडक कपडे सुटाबुटालाच बाळत्यात। असल्या कपडे आपण किती जरी केलं, पैसा कमावला तरी ती त्यांना दिसत नाही। असंच राहावं लागतं या सुटबुटाव जावं नका का रुपये खिशात नसताना। तसं नसतं आई, सुटबुट बी पाहिजे, त्याच्याबरोबर रुपये बी पाहिजे। मला काम करतो, 1000-2000 रुपये दे, तुला महिन्यात पोरगी पटवून दाखवतो। नाही त्या दिवशी 1000 रुपये दिले त्या पेताड्यांनाच घालावलं ना, आता 1000-2000 देऊ का? अरे मग काय करते, दे ना, तुला वाटते ना सुना आली पाहिजे। आता मला 8 दिवसाची उचलच कामावं कोणापासून तरी घ्यावं लागेल, तेव्हा ती 2000 मिळते। आणणार कुठनं? हा, तुझी हिज बॉम्ब आता 25 वर्षात माहिती काय, कदाचित माझं भाशिंग बळजड दिसतंय ग, कुठनच जागा आहे ना त्या। तू असं कर, एखादा देवऋषी बघ, मग देवऋषाकडे बघू आपण एक, नाही तर तू बघ देवऋषी, जाऊ आपण 2 जण तिथं। अरे असं तर देवऋषाकडे बघून जर लग्न झाले असते तर लोकांनी कशाला एकमेकाला बायोडाटा दाखवला? अरे त्यांच्याकडे हायत असलं तंत्र मंत्र करतात काय असं म्हणते आईला। मग कदाचित माझा बायोडाटा तर कुणी त्या हरा पुजला नसेल ग। काय सांगावं बाई, असा देख ना तू, आणि काय सांगावं लोकांना बघवत नसलं तर काय ना। म्हणूनच म्हणते बघ, तुला ते कोणी पुजला असला देवऋषांचं कामच तसले असते। नाही आजकाल तसलं लय चाललंय या। म्हणजे मी देखणं असल्यामुळं कदाचित म्हणजे मला नजर लागते या, बरोबर का नाही? आणि मग आमल्या बी म्हणतोय मला बी नजर लागते, मग आमल्या काळ असून त्याला कोणाची नजर लागते? अरे त्याला संग नेऊ नको त्या अमोलला का? आणि मग त्याला बघितलं तुझ्या येणाऱ्या पोरी सुद्धा बघून पळून जात्याला।
असं म्हणते का? तू एवढा देख ना तुझ्या माग त्याच्यामुळेच पोरी लागा ना तुझ्या अगं मागं. तसं नाही आई, ती उलट मला काय म्हणतोय माहितीये का? म्हणतोय गणा तू माझ्या संग आल्यामुळं ना मला मिठाचा खडा लागतो या, माझं जमलेलं लग्न मोडतं या. तेव्हा म्हणतोय मला कोणाचं नजर लागते या. त्याला डोंबलाची नजर लागायची. अगं बरोबर आहे आई, पण तो मला म्हणतोय घाना मला 3 टाइम नजर कोणाची लागते या. आणि महत्वाचं म्हणजे त्याची आई त्याला काळा टिक्का लावती या. होय मग काजळा टिक्का लावून तू गॅरेजला रोज. पण काळा टिक्का त्याला दिसतोय का त्यातनं ते? उठून दिसतोय या, कारण त्याची आई त्या काळ्या टिक्क्यावर पावडर लावती या. होय हा मग तुला बी मी लावते की. थांब अगं नको मला, मी काय लहान बाळ रे वय काळा टिक्का लावती हा. थांब 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 थांब. काय रे नाही आईच्या माईस उपमा कुणाची, आई पुढे किंमत शून्य जगाची. अगं आई नको का मला हे काय असू दे, तुला बी लावते टिक्का म्हणजे तुला बी नजर लागायची नाही. आणि बांग बिंग जरा व्यवस्थित पाड. हा आणि तुला बी आता सांगते, प्रेम कर, पोरगीच घरी घेऊन ये, त्याशिवाय होणार नाही नीट कर अंकर. आणि मला 6 महिन्याच्या आत तुझा रिजल्ट पाहिजे. एक तर पोरगी तरी आण. मला ताट मारण इथं सगळं शेजार पाजारी बायकाच्यात पोराचं लग्न कधी व्हायचं, पोराचं लग्न कधी व्हायचं. हा बायकांना मग सांग ना, तुमच्या घरात एखादी पोरगी असते देऊन टाका म्हणावं गाणाला. गणाला देऊन टाका, पण तू काय कर, तुला मी सांगितलंय तीच कर. तुला असं लग्न पोरगी अशी मिळणार नाही. कुठे पुरी प्रेम कर आणि पोरगी पटकव ये कशी का व्हायना. प्रेम करतो हा आणि प्यार किया तो डरना क्या. प्यार किया तर डरना क्या. डरना क्या, डरना तो उसके बाप से पडता है माँ. सून तरी मला आणली पाहिजे, नाही तर 6 महिन्याच्या आत घराच्या बाहेर तरी निघाय. होय ना, चालतंय चालतंय, हा, जातो आता. हा. हा तुला रिझल्ट देतो मी, 6 महिन्यात तुला रिझल्ट देतो चांगला, 1 नंबर. हा तुला सुनमुखच दाखवतो. आणि तू काय कर, कसल्या पैसे प्रेम करून का होईना पण पोरगी आण, म्हणजे मला वर मानाने जगता येत. आया बायांच्यात सगळ्या बाया विचारतात पोराचं लग्न कधी व्हायचं, पोराचं लग्न कधी व्हायचं. 100% आणतो. हा. जातो बिंदास जा. पुसल्याला बरं काय आयचं तर ना, प्रत्येक आईला वाट माझं पोरग म्हणजे हिरोच आहे या. ते म्हणतात का नाही, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. कुठं चालेल गाणं? चालू आहे मसनात, यायचंय का? मला कशाला निघतो आणखीन? मग मी जाऊ का? अहो काय राव बापू, असं कुठं घराच्या बाहेर निघालो इचरायचं, कुठं चाललाय? मग इतरा नको होय, कुठं चाललाय, काय भानगड? हा बापू आता आईने सांगितली एका तरी पोरगी पटवूनच माघारी ये. हा मला एक सांगा, तुमच्या राज्यात का तुम्ही पोरगी पटावली का हो? मग काय तर. काय बोलताय? मग तर हा किती पोरी पटावल्या? लय आ ओ लय पटायचो तू. म्हणजे मूर्ती लहान हा. पण कीर्ती महान होती म्हणा की तुमची. मग आईला मग मलाच का बरं कुठं गळाला मासा लागा ना बरं? ह्या मासोळ्या कुठं लपल्यात ना, त्याचा मला नक्की शोध घेतला पाहिजे. येतो पिताश्री, आशीर्वाद असू द्या. बर हात तरी उचला डोक्यावर मांडा. हा जा जा जा. धन्यवाद. हा मला बघून भूतं करतात पळापळी. बस म्हणाव कपाळी, आराम मिळेल सकाळी. ओम स्वाहा. हे बालका बोल, काय समस्या आहे तुझी? या भक्ताचं कल्याण करा, या भक्ताचं कल्याण करा चमत्कारी बाबा. अरे मळे गुप्तरी, मला बघून सगळे भूत करतात पळापळी. गस बस म्हणवतो कपाळी, आराम मिळेल सकाळी. संध्याकाळी आराम पडला पाहिजे हो. अरे बालका, तुझ्या रानात एक गुप्तधन आहे, गुप्तधन. काय बाबा? तुझ्या रानात गुप्तधन आहे. माझ्या रानात गुप्तधन आहे? हो, जर तुला ती जर पाहिजे असेल हा, तर ती तुला मिळेल. मिळेल ना? पण त्यासाठी तुला काय उपाय करावा लागेल. बाबा चमत्कारी बाबा, तुम्ही जो सांगाल तो उपाय मी करायला तयार आहे. करणार? हा. तर मग ऐक, त्यातलं अर्ध धन मला द्यावं लागेल. हाय मंजूर? माझं धन आहे. मग नाही ना मिळणार. दिलं दिलं हा. दिलं, अर्ध तुम्हाला अर्ध मला. हा. तर ऐक, त्यासाठी तुला
नरबळी द्यावा लागेल. नरबळी. नरबळी. काय बाबा नरबळी? हा नरबळी. मी काय म्हणतोय, काय नारळाचाच बळी दिला तर? मार का माझ्या जासा करतोय, तुला भस्म करून लागेल. नाही ऐका, हा? नरबळी म्हणजे नेमकं काय कळालं नाही हो. अरे नरबळी म्हणजे बालकाचा बळी. बालकाचा बळी? हा लहान बालकाचा? लहान बालकाचा बळी द्यावा लागेल तर तुला गुप्तधन मिळेल, नाहीतर मिळणार नाही. धन तर मला पाहिजे ना? ठीक आहे बाबा, जा तयारीला लाग. लागतो बाबा. आणि माझ्या टेलरिंगच्या दांड्यात बरकत होईल ना? भरपूर बरकत होईल, काळजीच करू नका. जा मी आता मंत्र फक्त सगळं ओके होईल. हा, निघ. आशीर्वाद द्या बाबा. बस मला होतं कपाळी, आराम मिळेल सकाळी. हा. मग उद्या दुपारी येऊ का संध्याकाळी? कधी पण ये. हा. अहो ना प्यायच्या पाण्याचं काय मिटवा की. बोलावलंय कशाला तुम्हाला इथं? मग कवर असंच उभं राहणार आहे तुम्ही? अरे बाबा तहसील कार्यालयातच जायचंय अमोल. किती चक्र हाणतात तहसील कार्यालयात. हा तहसीलला फक्त मला बघू द्या, आपलं काम मंजूर. ड्रेस शिवला नाही का आपण मागच्या वेळेस? हा, ती मला म्हणला तहसीलदार 2 दिवसात फाटला दिलवाले कुठे ती शोधायचंय. सापकानीच वादाडतो. मी तर म्हणतो ह्यांना नेऊच नका, नाही तर प्यायचं पाणी सुद्धा गावात यायचं नाही. काय नाहीतर काय. पण पाण्याचा प्रश्न लय बिकट झालाय बरं का नाना गावातला. लक्ष घालाय पाहिजे तुम्ही त्यात. माझा काय? ऊस जळून चाललाय, काय करायचं सांगा आता तुम्ही. अरे ऊसाचं राहून दे तिकडं, इथं प्यायच्या पाण्याचं पडलंय आणि ऊस जळून चाललाय. मी काय म्हणतो ना गावात टँकरने पाणी वाटाय पाहिजे. काय म्हणायचं? टँकरच चालू करायचंय. मग अजून बोलावली ती आली कशी नाही? टँकर जर नाही जमला तर मी म्हणतो फिल्टरचं पाणी टाका. कशाला फोन केलता? कुठं जायचंय? मला का जायचंय म्हणजे ह्याला जायचं नाही तहसील कार्यालय. हे काय असं? कुठं जायचंय? कुठं जायचंय? नाही आम्ही म्हणजे कालपासून मी बघितलं अंड्याची पोळी 2 नाही खाल्ली तर लगेच टाकायला ते काय माहितीये का, ते नानासाठी नाही पण एक आजूबाजू 2-4 टक्के आहेत का ते जोडायच्यात बरं का एखाद्याची जोडायच्यात. मी पण आहे संग. आहे ना? हाय तवा जोडा त्याचा आता नका गुणगान गाव. हे आपल्याला चाललंय. हा, पाण्याचं बघायचंय मग काय? आणि तहसील कार्यालयावर जायचंय. 2 ते 3 अर्ज दिल्यात, अजून बी कुणी काही रिस्पॉन्स देईना. ह्याला आपण सगळी गेल्याशिवाय फरक पडणार नाही. मी येत नसतो तुमच्या बरोबर. का दुष्काळा कारणीभूत कोण आहे माहितीये का? ही बाजीनाना कारणीभूत दुष्काळाला. लाखातला शब्द बोलला बघ. लाखातला काय शब्द काय संबंध आहे? नाही, काय संबंध आहे सांगतो की. बाजीनाना तुमच्या दारापुढं एवढं मोठं झाड होतं, घरापुढं का तोडलं बरं तुम्ही? का तोडलं म्हणजे बार मुळ्या घुसायला लागल्या, बार भिकड चिरलं आणि काय तोडलं? तुझा काय संबंध येत राहायचा? होय का? माझा काय संबंध? अहो निसर्ग आपल्या सगळ्यांचा आहे. तुम्ही सांगा, तुमच्या भितडात मुळ्या गेल्या म्हणून तुम्ही झाड तोडलं. अहो भितड पडलं असतं तर 4 दिवसांनी बांधता आलं असतं, महिन्यांनी बांधता आलं असतं. एक झाड वाढायला 50 वर्ष. पण गाना एक झाड तोडलं की डायरेक्ट दुष्काळ पडला. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? अहो एकच झाड ह्या एका झाडावरती 1000 पक्षी बसलं असतं. 1000 पक्ष्यांनी ती बी खाल्लं असतं आणि ती इतरत्र पांगली असती, तिथं 1000 झाडं उगवून आली असती. की ना ह्यांनी शहाणपण एवढं वाटतो, ह्यांनी झाडं लावतात की 100. अरे माझ्या दारात बघा ना झाड किती बघितले ते वृक्षवल्ली आमा सोयरी. अरे नको तू सांगू, पाणी आपल्याला वृक्षवल्ली आम्हा सोयरीच. अरे मी काय म्हणतो, आज झाडांना घालाय सुद्धा पाणी नाही. काय करायचं ना ते आधी मिटवा. नाही मी एकच सांगतो, गावचा सरपंच नालायक आहे. मग हेच माता होय मी बस करायला का तुमची? आपापसातली भांडणं मिटवायला का? काय बी बोलतोय पाण्याचा प्रश्न मिटवायचा. काय लागा ह्याला कधी मी कुरगुड्याच करतोय ह्यो. आता मी तुम्हाला सांगतो, ही गाणं दरवेळेस असा करतो. नाना नालायक नाही तर काय नाही, सरपंच चांगलेत म्हणून ह्यांनी एवढ्यांनी सगळ्यांना बोलवलंय. आपल्याला जायचंय तहसीलदाराकडे. गावातला पाण्याचा प्रश्न 3 मिटवायचा. अर्ज दिल्या ते लागा सगळे असल्याशिवाय मी तरी एकटा काय करणार आहे? अयो बघा आलं हे कसं. नाना तुम्ही सांगा, ताण लागले आपण इर खाणार, दुष्काळ पडले आपण म्हणणार दुष्काळ पडला, पण त्याच्या आधी नको आपल्याला. तुम्हाला सांगतो, पाणी फाउंडेशनचं तेव्हा आमिर खान वरडून मेला किंवा काय केलं तुम्ही?
काय केलं वड्या वगळीचं पाणी असं जातंय वायाला तिथं काय तुम्ही डॅम बांधलं खड्डं खांदलं शोष खड्डं केलं हा आणि आता म्हणायचं दुष्काळ पडला अरे त्यावेळेस बघा ह्यांना तर दार होता बी कुठनं पाणी मिळतंय कुणा टाका कोणीच पितोय तू अरे पण तुला माहित आहे का गाना तू म्हणतोय पाणी फाउंडेशनचं त्यावेळेस लय अनुभव होता का रे मला होता का अनुभव कुठं अनुभव कशाला सरपंच व्हायचं होतं मग कशाला सरपंच आता वाढलाय ना अनुभव येऊन दे ना पाणी फाउंडेशन नाही जर वड ना आलं सगळं अडवलं तर बोल ना म्हणजे पाणी आपण काय हातात बांगड्या भरल्यात का म्हणजे पाणी फाउंडेशन वाली यायचं आपल्या गावात काम करायचं आणि आपण काय आहे मग आपण माझं काय म्हणणं आहे का ही नुसती कालवा करतात घेऊ द्या बरं ह्यांनी खोरं टिकाव येऊ द्या बरं. तुमचं भावाला लय झालेला का नो तुम्हाला लय वाटत असलं ना माझा मी सरपंच पदाचा राजीनामा देतो लकानो काय करत वाईट काय झालं म्हणजे तुमच्याकडे स्वतःकडे नाही कर्तबदारी आणि वाईट काय झालं की काय नाही म्हणा की जाऊ दे. करून दाखव तू नाही काम करून दाखवलंय आणि किती काम केले ती तुझ्या हाताने काम तो केले ती या तुम्ही होता माझ्या संग नका तू तेवढी आमच्या हाताने काम केली ना तेवढी साथ निघाली सगळी तू ऐक नाही कधी दाखवली असती ना आता बोल की तुझं काय तोंड शिवलंय वय शिवलंय तोंडच माझं मी कवर नाही ना बघतोय तुम्ही काय भांडण वाटा- करता वाटा- राव. वाटा चाललंय नुसतं ही राव पाण्याचं गावाचं मिटवा राव ही राहून द्या तुम्ही मग आता मी बरं, एक काम चला तहसील ऑफिसला चला जाऊ द्या मरू द्या विषय फिनिश द्यायचा ना अर्ज हा. देऊ थांबाला का एक विषय आला डोक्याचा नाही निवड आड मोड बुधी अरे तुम्ही तुमचा विचार घ्यायचा माझा विचार कोण घ्यायचं तू मोठा राज हरिश्चंद्र तुझी लय मोठी बुद्धिमत्ता तुझं रोज पेपर आउट आहे बरं त्याचा इच्छा काय म्हणणं आहे तुझं काय विचारता पेतड्याचं काय विचारता नागरिक आहे म्हणजे गावचा असल्याचा बी आता सल्ला घ्यायचा नागरिक का? हातात चपल्या घेऊन येतो या मी म्हणतोय काय असो तिकडे जायची गरज नाही तहसीलला जिल्हा अधिकारी कुठं जायची गरज नाही तुम्ही माझ्यासोबत बाबळीत चला बाबडीत मी आहे का नाही साधू बाबा आहे साधू बाबा साधू महादू लय बघितल्यात गावात एक कामाचा नसतो काय नको आहे मी काय म्हणतोय ऐका तरी तुम्ही आधी तुम्ही ही कुठं जाणार काय करणार त्याच्या ही उतारा देत 2 मिनिटात सगळा खलास तुला उतारात दिलेला दिसतोय मला वाटतं. खरं सांगताय ते 2 मिनिटात काय कधी पाऊस पडणार तुम्हाला पाऊस पडायचा आहे का अरे का बोलतो ह्या असल्याने कुठला का साधूच्या ह्यानी कुठं पाऊस पडतोय अरे पण ती मागच्या वर्षी तुम्हाला सांगतो 2 वर्षापूर्वी पाऊस नव्हता आला त्या गावातल्या ग्रामस्थांनी मारुती कोंडला मारुतीचं मंदिर अख्खं कोंडलं पाण्यात पाऊस पडला का पाऊस पडतोय तसं असतं ते दाव. कर्मकांड म्हणलं ना कुठं पाऊस पडतो त्यापेक्षा माझ्या डोक्यात एक रामबाण उपाय सुचलाय काय आता दुबईने कृत्रिम पाऊस पडला का ना दुबईने कृत्रिम पाऊस पडलाय. बदा पाऊस पडला गावाच्या गाव वाहून गेली नासाडी तसं काय तेवढी झाली होऊ दे की नासाडी पण कुठल्या पाऊस- गप्पा आपण दुबई सारखं करू शकतोय का? नाही करणार. आपण आडला हरी गाडवाचं पायदरी जाऊ की त्या बाबू साधू महाराजाकडे काय म्हणतोय ती? तुम्ही असला लागला का कुत्री पाऊस पाडायचा कुत्री पाऊस गाना कुत्री पाऊस काही नवा पाऊस आलाय का ऍक्च्युली कुत्री पाऊस म्हणजे साधारणतः गाडीच्या टायरवर पडतो तो त्याला म्हणायचं असेल ए, ना बघा हे असं गाणं जास्त असं येडेगत करतो म्हणून मी ह्याला कुठं येत नाही अरे मग आणि मी ह्याला गाणं लांब उभा करतो मी नाही हे स्वतःला शहाणा असल्या समजू नको प्रीत्या आपणच ह्याला नेत नाही ह्याला कुठं माहिती आहे तेच सांगतो तुला अरे कुठल्या डब्यात बसू बळच का बाहेर? ऐका काय जी म्हणतोय ना ऐका बाजीना ना कृष्णाजी म्हणला ना आता त्या बुवाकडे जाऊ आपण 100% आपल्या गावाला फरक पडणार नाहीतर आपल्या गावाला साडेसाठी लागलेलीच आहे पहिल्या अव मी काय सांगतो मला जिथं बुवा तिथं बाटली ही नदी 100% बुवाकडे जाणार म्हणजे जाणारच नाही पण मला काय म्हणायचं ह्यांचं म्हणणं बरोबर आहे गावाला लय मोठी 7.5 लागली या. साडेसाती लागली. हका बाबानो गावाला 7.5 लागली पण असले करू नका काय बी नका पद्धतीने जावा जनतेने आपापल्या पद्धतीने बघा ना मी काय आज काय येणार ना तुमच्या बरोबर नाही पण तहसील कार्यालय तरी जाऊन येऊन आपण चला तहसील कार्यालय चला मग सगळं फक्त एकदा इकडे चला राव. ऐका चांगली संधी चालून आली लांब आहे का 4 पावलं टाकायचं बरं मी काय म्हणतोय नाना ह्याला गणाला नाही न्यायचं आपण सगळे जाऊ चालतंय का बाबा पक्या? माझ्या पुढे जाणार का तू आता तुझ्या बाजूनच तुझ्या होतीनच मी जाणार माझ्या होतीने नको जाऊ तुझी तपली तू काशी कर माझ्या होतीने जाणार जागेत बसलाय तुम्ही मी नाही तुमचं तुम्ही जावा मी काय येणार नाही तुम्हाला यावं लागेल पुढारी आहे राव मेन तुम्हीच नाही तर असं मागं हात केलं पाहिजे. अरे पण माझ्या का असल्यावर विश्वासच नाही माझा आता कसं बोलला मग काय तुम्ही गावचं कर्तबदार माणूस आहे राव अरे
शहाण्यासुरत्या माणसानं जर असं केलं तर कसं व्हायचं हो बाजीना ना? शावका मग एक करतो आता. मला काही विश्वास तर नाहीच नाही, पण मी येतो. काय त्याची कसा आहे साधू काय आहे तेवढं बघायचं. येतो म्हणजे ती म्हणतात का नाही, ढवळ्या शेजारी बांधला पावळ्या, पण वान नाही पण गुण लागलं की नाणार आहो तुम्हाला. गाणं तसं कसं म्हणतो? नाही थांबा. त्या गणाला कधी गावाचं चांगलं झालेलं बघवलंच नाही असं वाटायला. होय, तुम्ही लय गावात चांगलं केलं. तुमची मोठी पाठी लागली मंदिरावर. अहो एवढी चांगली संधी गावात चालून आली, साधू गावात आलाय, बघून आपण काय गोंधळ घालण्यापेक्षा विश्वास नाही काय नाही, फक्त बघ. हे सगळं साधू बिधू इथं फक्त काम साधू असतात. तुम्हाला आता सांगतोय. अरे, किसन्या लाज वाटाय पाहिजे तुला. थांबू नका. गाडी गाडी घे तू गाना. चल तुला बी नाही तू गाडी. नाही तुमचं तुम्ही निघा. निघा. बाबाला काय एवढी जागा काय होईल? माळावर जायला झालंय. मी किसनराव गावचा लागली. तुमचा पाय बघत होतो, एकाच दिसला म्हणून लांबून आलो. बाबा चर्चा करू नकोस, बस करू नका तुला. इथे काय पार्टीचं नियोजन आहे काय होतं संध्याकाळी? तुम्हाला घेत ना त्याला पाणी बिणी लिंबू गाव वाजवलं मला चालतं हो. बाबा माझ्या समस्या म्हणून मी आलो तुमच्या. बस काय अयो अगरबत्ती ठेवली, पोळी की खाल्ली मला. बोल काय तुझी समस्या? आता काय समस्या? बाबा कशाला झाला म्हणतोय? सॉरी बोल. बाबा टेन्शन येतो. टेन्शन काय गावच्या सगळ्या जबाबदाऱ्या माझ्यावर आहे ती. मला असं काय उपाय द्या, मी बोललं की ते सगळं क्लिअर झालं पाहिजे. उपाय बस मला तो कपाळी आराम मिळेल सकाळी. काय ह्याच्यात काय शिजाय बिजाय टाकलं होतं? काळी माळी खूप चळी मला बघतात सगळे भूत लांब पळी. म्हणजे भूत पळवायची तुमची कंपनी का काय? सज्जी लय मोठी सिद्धी दातगिरी बसली काय असं? बाबा चेष्टा कर तुम्ही लय मराठी करू नका. तुमचं असं काहीतरी मला दाखवा जेणेकरून मी तुमच्या विश्वास ठेवू शकतो. माझ्या शंका करतोस आता मी काय करतो? बघ ही तुझी समस्या आहे ना? सांग, ही तुझी समस्या आहे ना? मला तुमचं पाय झालं, मला पाया पडला. असू दे पायला तुम्हाला माझ्या मनातलं कसं काय हो? अरे मी सगळ्या बाल्यांच्या मनात करतो. मला काय देव आहे तो आपला. हात लावू नकोस. पाया पडतो की पड पाया पड. काय अडचण नाही. तुमच्या काय समस्या असतील तर मला सांगा. गाव माझ्याच ताब्यात या. एक तर एक काटाड्यात बसू नका. ट्रस्ट ती काट खाल्लं दादा लला भारी काम झालं. पक्का लय बरं झालं काल चमत्कारी बाबाकडे गेलो ती. होईल का आपण गेलतो? काय झालं नेमकं? अरे मला लय भारी अनुभव आला. अनुभव असा आला, माझा एक चपलीचा जोड झिजला. 4-5 कस्टमरकडे पैसे होतं गॅरेजचं काम केलेलं, पैसे देत नव्हती. काय बोलतो? हो काल बाबाला का हळूच जाऊन काना सांगितलं. म्हटलं पैसा पाणी नाही जवळ, माझं पैसे अशी माणसं द्यायनात. जा म्हणला तो, जा भेटलं पैसे तुला असंच म्हणला. मला नव्हता विश्वास वाटला. काल गेलो कस्टमरच्या घरी, असं घरात बसस तोवर पैसा काढून आणून दिलं. भारी चालला का मग? काय प्रचिती म्हणायच्या बाबाची. खरंच बरं का आपण मानलं. अरे तुला तर ते अनुभव आला, पण तुझ्या पुढचा मला अनुभव आला. तर माझी गाई आलेली, अरे दूधच देत नव्हती. गेलो त्या बाबाकडं, त्यांनी नुसताला काय एवढा चिमटभर अंगारा दिला आणि मला लाव गाईच्या कपाळाला. बर लावल्या कपाळाला काय लागा गाईने दूध दिलं. फसा फसाच गाई दूध देतो, बादली भरत दूध.
आला भारी अनुभव आला का तुला? मग गईनी बादली बरं दूध दिलं तुझ्या? अरे वरनं गेलं परत दूध. भारी लागा मग काय. होय पका तुला काय अनुभव आला का नाही? मला हा आता मला किरकोळ अनुभव आल्यात रे. तुला कसला माझा आयुष्याचा अनुभव आला मला. कस काय मग आयुष्याचा? मी एकटाच गेलो बाबाकडे. बाबाला म्हणलं बाबा हा एक शंका आहे, बायकोच माझ्यावर प्रेम करीत नाही म्हणलं. एक ते लव्ह स्टोरी आमची, पण लगीन झाला असं सगळा इस्कूट. सत्यानुसार बाबा म्हणला काळजीच करू नको, ह्याच्यावर तर माझ्याकडं रामबाण जालीम उपाय आहे. होय. बाबाने हळूच माझ्या हातात लगेच अंगारीची पुडी दिली. मी आधी 100ची नोट सरकिवली. खालून घाल म्हणलं 5 बायकोला. मी आगाला सदका आलिवली. दूध प्यायची सवय आमच्या लंकीला. हा बरोबर. दुधातच पाजली डायरेक्ट. मिठू 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 पॉपटासारखे बोलायला लागली. तुपातला शिरान बिरान करून खाया घालायला लागली. काय सांगतोय? अरे तेवढंच नाही, हात पाय चोपती दररोज माझा. बघ नाही तर तुला चोपली एखादी. यार तसं नाही, खरंच बाबा झाली मी. बाबा हाय झाले. आपल्याला तर रिझल्ट आलाय. चमत्कारी बाबा विश्वास आहे ना तुला? लय चमत्कारी बाबा. मग विषय संपला. इतका खतरनाक अनुभव आला माहितीये का? काय? म्हणून मी आता इतक्या आरामात निवांतय. असे बुट बिट पुसती. गुरांचं काम कोण करते? तीच काय सांगतोय? सकाळपासून उठून कुटी करते, झाडलोट करते, शियान काढती, कोंबड्याची अंडी सुद्धा काढती आणि पोळी करून खायला घालते. कसं चेहऱ्यावर अशी ग्लिचिंग आली का नाही लयच माझ्या? गिलीचिंग आली. खुश आहे. पण काय बी म्हणा बाबा मात्र लय झाली माहिती बर का. हे मी काय म्हणतो, हा हे आपल्याला जे अनुभव आलेत सगळ्याला जे अनुभव आला सगळी खुशी होतील ना आपली जोडीदार नाही, मित्र, नाही. पाहुणी मंडळी. होऊन दे की लोकांचं चांगलं. काय म्हणायचं रे पाका? खरंय, खरंय. हा आपण काय करू माहितीये का? हा. जी काही नडली आडलेली आहे त्या सगळ्यांच्या बद्दल सांगू. नाही प्रत्येकाचं दुःख वेगळं असतं. सगळ्यांना आपण समजून सांगू की असा असा चमत्कारी बाबा आहे, त्याच्याकडे जावा, तुमचं दुःख त्यांना सांगा आणि त्या दुःखातनं मुक्ती मिळवा. हा म्हणजे सुख सगळ्यांना सुखात राहू द्या. पण एक असं प्रॉब्लेम झाला बरं का. काय मी बाबाला आपल्या गणाबद्दल बी बोललो. काय रे म्हणला मग? बाबाला म्हणलं गणाचं लग्न कधी होईल. हा बाबा डायरेक्ट म्हणला होतच नसतं, बिन बायकोच मारणार. गपला का काय बी सांगत जाऊ नको तू. बाबाला ते म्हणलं पोरगं ते खरं तेच सांगतोय. होत बाबा नसतं विश्वास म्हणजे? आहे ना? नाही नाही बाबा हा विश्वास माझा. बाबा हाय विश्वास. लय बावळा टाकी आहे गावातला. शिंगमोडका बैल आहे. तरी बी म्हणायचं लागा बघा म्हणायचं आमचा जोडीदार आहे. कसं बघायचं म्हणणार? होतच नसतं लग्न. म्हणजे बाबा म्हणलं गाण्याचं लग्नच होणार नाही. अजिबातच होणार काय नाही. आता कसं काय रे? कसं काय आता तर नाही तर नाही लग्न मग. चला आपण ऐक काय की, करू माहितीये का? अजून एक चक्कर माराव. आपल्या लग्नाचं विचारायचं राहिली की सारखं सारखं जायला काय पेंडे काय बाकीच्यांना बी जाऊ द्या. चला गावात सांगू सगळ्याला आपण. लग्न करतात. मी माझ्या पाहुण्याला सांगतो. बायका सांभाळायची, जुळलं तर जुळलं. लग्न करतात. तुम्ही नुसतं तापत तापसा बघा. किती पोरग तापाने फणफणलंय. तुम्हाला तर उलशीक सुद्धा काळजी नाही बघा लेकराची. तर गुलशिक म्हणजे काय दवाखान्यात नेलंच नाही का ग? हा दवाखान्यात नाही आहो. मला कळलंय की गावात एक चमत्कारी बाबा आल्यात बघा. तुला तर काय डोकं बी काय का नाही ग? चमत्कारिक बाबा आणि ह्यानं काय फरक पडतो का? मग काय आपण दवाखान्यात किती नेलं ह्याला? दवाखान्याचा आहे का बरं काय फरक? दवाखान्याचा कसं फरक नाही? आता हळूहळू फरक पडेल ना. आणि रक्त बी दिलं नाही तापसायला. आता हळूहळू का फरक पडायचा होता वा? हा किती लेकरूला उठा येईना का खायला येईना बघा. मला तर वाटतं ह्याला बाहेर वर्षाचं झालं असं आपण त्या चमत्कारी बाबाकडेच नेऊ बघा. अगं, तुला तर काहीच कळत नाही बाबा. बाहेर वसान बिसा काय नसतं. आजारी असल्यावर दवाखाना बघावा लागतो. बाहेर वर्षात ह्याच्यात काय असतं का तवा? दवाखाना करून करून पोरग घालून बसताना बघा तुम्ही. येडीबिडी झाली का ग? नीट आईला बोलत जा. फोन केलता मी. आई म्हणली त्याला बाहेर वर्षाचं झालं असेल. तुझ्या आईला तर काय कळतं मला चांगलं माहितीये. तू नको सांगू काय बी मला. पोरग आहे ना सौंदतीच्या रानात गेल्यापासून बघा आजारी पडलंय माझं. अगर कुठल्या बी रानात जाऊन दे तसं काय नसतं बाबा. आई म्हणते तेच बरोबर आहे बघा. तुमचा कशावर विश्वास नाही उलसाक सुद्धा. कशा विश्वास नाही कसा? माझा डॉक्टरवर विश्वास आहे. माझा देवावर विश्वास आहे. 4-8 दिवसात फरक पडेलच त्याला. कशाचं लेकरू आणपाणी सुद्धा खाईना आणि कसला फरक पडायचा अजून? अगं आता गोळ्या औषधं चालू आहे त्यामुळं जीवन जात नाही. आजारी पडल्यावर माणसाला खावत नाही. त्याला ताप आहे. ताप निवल्याशिवाय त्याला खावल का सांग बरं तू? तर पोरग असं झाकून झाकूनच तुम्ही हे करणार आहे बघा. काय बी बोलत जाऊ नको तू. त्याला फरक पडेल 4-5 दिवसात. असं काय नको तू समजू. अहो माझं ऐका आपण ह्याला बाबाकडे घेऊन जाऊ. अगं नाही बाबाकडं बेबाकडं न्यायची गरज नाही काय नाही. आणि अजिबात तसला काय विषय डोक्यात सुद्धा घेऊ नको. अहो एकदा दाखवून घेऊ. नाही काय होत. तू नको काळजी करू. आबड्या हे बरं वाटतंय का रे तुला? जरा वाटतंय ना? होय मी काय म्हणते आपण दवाखान्याला एवढा पैसा पाणी घातलाय. त्याला एकदा बाबाला दाखवून घ्यायला काय हरकत आहे हो?
अगं काय आता तुला काय, तू माझं डोकं खाऊ नको बरं का. आता काय करतो, ह्याला जरा झोपू दे. मी काय म्हणते, माझ्या समाधानासाठी तरी नेऊ आपण ह्याला बाबाकडे. तू काय तर माझं डोकं खाऊ नको. समाधान बिमाधान नसतं काय, दवाखान्यानं क्लिअर होईल. ह्याला सगळं आणतो मी, ती ORS, परत नारळ पाणी आणतो, वाईच फळं आणतो, त्याला वाईच टाकवा येईल आणि चांगलं होईल ती. आणि रिपोर्ट बी आला असत्याला दवाखान्यातलं. मी काय करतो, जातो रिपोर्ट बी घेऊन येतो आणि त्याला झोपू दे. काय नको, त्याला त्याचं मुंडकं खाली ठेव आणि झोपू दे शांत व्हाय. बाळा हे झोप तू निवांत, आलो मी माघारी. हा बघ बरं, त्याला वाय चांगलं चांगलं वाटतंय. आता आलो मी. यांना तर काय माझ्या लेकराची काळजी नाही, मलाच आता मी आहे, मलाच बघावं लागेल. बाबू आपले पोरग किती. हां दिलवाले भाऊजी. हां हे काय बघा ऐकायला तयारच नाही. त्या चमत्कारी बाबाला तुम्हीच घेऊन या बघा. हां हां हे नाही तोपर्यंतच या. हां या बाबा, बाबा या. वेळेत बाबांना आणलं म्हणून बरं झालं, नाहीतर पोरगा हातचं गेलं असतं. बघा ना बाबा, माझ्या पोराला काय झालंय. बघायची गरज नाही, सगळं मला दिसतंय. सोड सोड सोड. बालिके, तुझं पोरग राहणार गेलं का? गेल तर खेळाय. अंगाला कपाळी चमन करवाय सकाळी. अरे मला गुप्तरी सगळ्या पोसांची करतो मी बाळाबाई. बाबा बघा ना, ह्याला किती दवाखाना केलं तरी बघा काहीच फरक नाही. ह्याला दवाखान्यात असल्या काय चालणार नाही. ह्याच्यावरती ना लय मोठा भयंकर घा झालाय. ह्याच्यावरती उपाय हाय, पण ते उपाय तू करू शकणार नाही. अहो तुम्ही सांगा तर बाबा, मी माझ्या लेकरासाठी काय बी करायला तयार आहे. नाही नाही, तू हा उपाय करू शकणार नाही. अहो पदर पसरते बाबा माझ्या लेकरासाठी. बघा करू शकणार, करू शकणार उपाय मी सांगितलेला. हा तुम्ही सांगा, करायला तयार आहे मी सगळं. यावर एकच उपाय, नरबळी. आणि मळे गुप्तळे सगळ्या भूतांची करतो मी पळापळी. नरबळी. वहिनी, पोराच्या जीवना मरणाचा प्रश्न आहे आणि चमत्कारी बाबानं सांगितलंय ते उपाय करावा लागेल. आता काय करायचा विचार तुम्हीच करा. आई काय झालं रे? अगं मला लय कस तरी होते. कस तरी होते? लय कस तरी होते. काय होतंय बाळा तुला? लय कस तरी. तुला बरं वाटत ना? ताप बी भरलाय लय. तू झोप जरा, काय नाही होत त्याला, झोप. तुला थंडी वाजते का? झोप बाळा, मी आले जा. बोल बालका, काय समस्या आहे तुझी? बाबा कशा समस्या सांगू, हे सगळा दुराडी थोबाडात गेली की. जरा साईडला बस. बोल. बस मग लावतो कपाळी, आराम मिळेल सकाळी. सकाळी मिळणार, आता लावणार. बोल बालका, काय तुझी समस्या? बाबा चमत्कार की जय हो. ए चमत्कार नाही,
मी चमत्कारी बाबा आहे. अहो तीच ती इकडून खाल्लं काय आणि इकडून खाल्लं काय एकच आहे. बाबा चमत्कार काय आणि चमत्कारी बाबा काय. काय तुझी समस्या? कशाची समस्या बाबा? तुम्ही एवढा ढना जाळ पेटवला हीच लई मोठी समस्या आहे. परांग नांग भाजलं तरीच मी म्हणतोय तुम्ही एवढं करापलाय का मग सारखं बट्टीला खेटू नये तुम्ही. बाबाची चेष्टा करतो. समस्या बोल. बाबा लय मोठी समस्या आहे. काय सांगू तुम्हाला बाबा. सांग. माझं बाशिंग बळजड आहे. माझं लग्न व्हाय ना हीच लय मोठी समस्या आहे. आई मला म्हणली अरे बाहेर वाशाचं काहीतरी बघ, देवदुरुषाकडून काहीतरी बघ. म्हणून बाबा तुमच्या चरणापाशी आलोया. बालका तुझं सगळं ठीक होईल. कवा कवा ठीक होईल? सांगतो मी तुला उपाय सांगतो. उपाय सांगा बाबा, उपाय सांगा. पण अपाय कसा दूर होईल ह्याची मात्र सगळी पहिल्यांदा माझी व्यवस्था करा. तुला सांगतो ते उपाय करणार का? करतो महाराज करतो. थोडक्यात काहीतरी बसवा. ऐक 5 कोंबड्या 5 बकरी एवढं सगळं घेऊन ये आणि माझ्या देवाला ठेव. तेव्हा तुला फरक पडल. कुठल्या देवाला? माझ्या देवाला. हे देव होय? हा. अरे हा देव माझा लय वांगाळे. बरोबर आहे बाबा. देव दिसतानाच किती वांगाळ दिसतो या. चेष्टा करतो देवाची. तुला भस्म करीन. अहो पण ही कुठला देव आहे काय कळू द्या तरी ह्याच. बघ देवाकडे बघ तुला आपोआप कळल. 010 बरोबर W. बघा बाबा तुम्ही किती चमत्कार करता ही सगळं कळलं. ही 5 बकरीन 5 कोंबड्यांना आमच्या देवाला वाहा. बरोबर आहे का ना? नाटक इथं गावात करू नका. आमची आई मला म्हणली होती बाबा कुठतरी बघ. मला वाटलं तुम्ही फुकाटच बघताय. अहो तुम्ही तर लय मोठं मला काय काय सांगितलं. त्यापेक्षा सांगतो असलं कुठं ना काय गावात करू नका. तर गावातली माणसं लय बेकार आहेत. काटवनात ताणून हाणत्यान तुम्हाला. असलंही लवकर तुमचं चंबुका बाळा आवरा आणि चालायला लागा. काय मला घालवायला अजून लय टायमिंग आहे. मी लय वागाळे. जा चालता हो इथून नाही तर तुला मी भस्म करीन. मला काय वाटतंय बाबा बोल. तुम्ही येडे हॉस्पिटलमधनं तर नाही ना आला? माझ्या काय झालं की आम्हाला काय करायचंय? अरे मी असंच की म्हणलो. जय बाबाला आपलं काय म्हणणं ती सांगू सगळं. बाबा कुठं दिसत नाही. बाबा उलट का झाल्यात असं? थांबा बाबाला उठवतो. बाबा मला डिस्टर्ब केलं. अहो तुमचं भक्त आहे आम्ही. त्या वहिनीला घेऊन आलोय. ठीक आहे भक्तांसाठी मी कवा पण तयार आहे. एव्हरी टाइम रेडी. ही माळ पडली बाबा. बस. बोल बालके कशाला आली इथं? बाबा अहो माझं पोरगं लय तापाने फनफनले त्याला फरकच नाही बघा काय. फरक कसा फरक पडेल? मी सांगितलेलं तू उपाय नाही केला मग कसा फरक पडेल सांग ना तिला. बाबा तुम्ही जी सांगितलं नरबळीचं मी त्यांना सांगितलंय. ते आपण तयार झाल्यात नरबळी द्यायला. बोल हाय तयार? हाय. पण बाबा माझ्या धनाचं पण होईल ना? मिळेल. तुझं पण मिळेल. बाबा कशाचा बळी द्यावा लागेल? कशाचा? बालकाचा बळी द्यावा लागेल तुला. बालकाचा बळी. ज्यावेळेस तू इथं बळी देशील बालकाचा त्यावेळेस तुझ्या पोराला तिकडे बरं वाटेल. खेळू लागेल पहिल्यासारखं. आणि तुला सुद्धा तुझं दंड मिळेल. पण ऐक अर्ध मला द्यावा लागेल. हाय मंजूर? होय बाबा मंजूर आहे. दगा फटका काय करायचा नाही. पण मला नक्की मिळेल ना धन? नक्की मिळणार. बाबा द्या. भाऊजी
कसं मला तर हे लय बेकार वाटतंय हो. काय बेकार वाटतंय वहिनी, आपलं आहे ना पोरग. अहो आपल्या पोरासाठी लोकांच्या लेकराचा बळी द्यायचं म्हणजे बेकार आहे हो. बसा मग तुमचं पोरग जाऊ द्या का हातचं. हा चमत्कारी बाबा सांगतात ती काय खोटं सांगतात का? हो मला सांग, तुला तुझं पोरग प्यारी का दुसऱ्याची पोरग प्यारी? सांग. अहो बाबा माझं लेकरू आहे ना तुझं पाहिजे, तुला व्यवस्थित पाहिजे ना, मग नरबळी दे. जावा लागा कामाला. बाबा तुम्ही सांगितल्याला आम्ही करतो. जा, नरबळीची व्यवस्था आम्ही करतो. तुझं सगळं काम होईल. आशीर्वाद द्या आम्हाला. जा चला, काय बी करू. बर का वहिनी, चमत्कारी बाबानं सांगितलंय आपल्याला आज काय बी करून नरबळीसाठी पोरग पाहिजे. थांबा, ह्या का ए देव गुले 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 गुले. देव कुठं चालला रे बाळा? सायकल फिरवायला. देव सायकल फिरवतो. चॉकलेट खायचं का कॅडबरी? काहीच नका. चल नाही. कॅडबरी देते. कॅडबरी आणल्यात मावशीनं, 3 कॅडबरी आहेत मावशीकड. हा ते चुकतो. बर मग आईस्क्रीम. चल काय आईस्क्रीम देते तुला, चॉकलेट पण देते. मोठं आईस्क्रीम. मग तुला आवडेल सांग बरं, तुला काय द्यायचं? कॅडबरी आवडते. कॅडबरी. चल आपण तुला मोठी कॅडबरी घेऊ. हा घ्या, चॉकलेट घेऊ. चला भाऊजी लवकर. नीलम, अगं देव दिसला का ग तुला? नाही की मावशी, सकाळ जर अगं देवच नाही. असेल इथेच कुठेतरी बाबा. काय बाई, कुठं गेला असेल लेकरू. काय ग, हाय का तिकडं? नाही बाबा, कुठंच नाही, सगळीकडे शोधला. कुठंच नाही. हो, काय रे करायचं आता? काय काय करायचं म्हणून विचार तिला. काय एवढं पोरग तुला जपता आलं नाही होय? अरे पण माझ्या बी मागं पाहुणी रावळी राडा किती आहे सकाळपासून, काय मी तरी करू रे? अरे मग त्यासाठी पाहुणीची पोरं आणायचीच नाही अरे तर. मला काय माहिती एवढं पळेल म्हणून गणेश. एवढं पळलं म्हणून. बरं मी गॅरेज बघायचं का घरची पोरं बी सांभाळायची? अरे हो, पण मला माहिती आहे एवढं कुठं जाईल म्हणून लगेच. मग तू कुठं कुठं शोधलंस? साकी वस्तीनं वस्ती पालती घातली. बरं एक काम करा, तुम्ही वरच्या आलेला बघून येतो. तू इकडे बघ पुन्हा चालतंय झोपलं तिकडे नाही, आता इकडे खाली जा कोणीच इकडं. लेकरं आमची घेऊन चालला तुम्ही? आम्ही कशाला तुमची लेकरं घेऊन जातोय? गावातला फोन आलता. गावातनं फोन आला तर बघा आमच्या गाडीत कुठं आहे का? गावातला मला फोन आलता उमे घेऊन मग त्याच्यामध्ये लेकराचं म्हणून. अहो लेकरं, पण आमच्या गाडीत तुमची लेकरं कशाला येते? ही कोणाची पोरगी आणली तुम्ही? का केले करून आणली काय पोरगी? आमची ती मुलगी आहे. आधार कार्ड आहे का तिचं? आधार कार्ड संघ पळतोय आम्ही, घेऊन पळते ती का? पळते ती का? असू दे सॉरी मग. दुसरे ओमिनी असेल निघा आम्ही निघतो. आमच्या गावात ओमिनी आणायची ना टाकूची असली. काय असली बेवड ही कशाला असलं का घेऊन पळते ती? रोडवर नाही ते येऊन हे करते. देव नाही आला. नाही आता मागाशी खेळत होता इथं, पण आता काय दिसला नाही एवढं. कुठं खेळत होता? इथं पाठीमागं खेळत होती पोरं. पाठीमागं का? हा इकडे पाठीमागं. कुठं गेला असेल तरी डोक्याला ताप जायला सगळं. बापूराव, देव दिसला का? अहो देव मंदिरात बघा, इथं कुठं बघता? अहो बापूराव, मंदिरातला देव नाही, मग आपलं ती बारकं पोरग गणाचा भाचा. कणाचा बसा. सकाळपासून हुडाकतोय. कुठे गेलाय कोण आणतो? अहो मागाशी खेळत होती सकाळी इथं. अहो कशाचं काय सकाळपासून हुडाकतोय राव काय मी. खरं नाही. चल चल तू. बरं दिसलं तर सांगा मला. बरं सांगू तुम्हाला, 100% गावून देऊ.
दिसला का देव? त्या गाड्या आडू आडू सापडा नाही पोरग. कुठं गेलं असेल? अरे पण खेळत खेळत तर इकडे बी जाऊन आलो मी तर. ना ना देव दिसला का? आता आम्ही तेच म्हणतोय, सगळं शोधून आलो. आम्ही सुद्धा अख्खा गावना वस्तीनं वस्ती पालती घातली तरी सुद्धा देव दिसला नाही. बरं चाळीला कोण गेलं? अहो सगळीकडे गेलो, वरची आळी पालती घातली, खालची आळी पालती घातली, अख्खं काय सांगू, कुठं कुठं नाही हुडकली. नाही ना का, पण तुम्हाला काय नाही अजिबात नेल नाही बरं का. पोरावर लक्ष ठेवा, काय करा. अरे आम्ही ठेवायचं का त्यांच्या घरच्याने? खरंच बरं का, आई बापाला पोरांवर ध्यान देतात ना. आणि ह्या गणाला तरी काय लागतं या, ती पाहुण्याचं पोरग झाली उन्हाळ्यात सुट्टी पाठवून द्यायचं का नाही, ठेवलं इथंच घरी अजून. नाहीतर काय लागा पका, आता केवढ्यात पडलं ही. खायला पण खरंच होय, कुठं गेला असेल रे पोरग नेमकं. गड बाळा दिसला का? खरं दिसला का बा देव? तुम्हाला नाही दिसलाय कुठं? नाही. अर्गाना सगळं हुडकलं आम्ही. अर्गाना अख्खा गाव पालत घातलं लागा, तरी देव कुठं दिसला नाही. आता बहिणीला काय सांगलं? गप लागा गाणं, गप लागा गाणं, गप. गावल कुठं गावल लागा. सगळं मला म्हणला मामा मला तरी वडापाव आण खायला. अरे गाणं इथंच कुठतरी असेल, सापडलं का असेल इथं कुठलं कुठं? आता मी काय म्हणतोय, तिकडं तर गेलं नसेल ना पक्का. कुठे? त्या खाली खाली इना मस्तीच्या तिकडं. अहो सगळीकडे हुडकले. मी काय म्हणतो का, नाही ना ते सायकल येऊन फिरत दिवस. सायकल कुठं या? सायकल पडली तिथं कोपऱ्यावर असते. कुणी नेलं असं काय बोलणार? पाणी पाणी पोलीस स्टेशन मध्ये केस देऊ, पोलीस हुडकते, आपण असं करण्यात मजा नाही. गाणा तू रडू नको, शांत गावला देऊ. गावल गप गाणा, गप रडू नको, गावल देऊ. अरे रडू नको तर आम्हाला काय करू का. गावल माझं पोरग कुठं असेल, काय करत असेल. वहिनी सगळं काही ठीक होईल आता. आणलंस बालकाला, आणलंस होय बाबा. हो का होणार, बरी होणार, तुला गुप्तधन मिळणार. मावशी मला घरी जायची भीती वाटते. अरे आता बहिणीला दाजीला नाना काय सांगू. नाही काय कुठं नाही जात असू दे. गावून गणा. अरे पक्या कवा गावला का, माझ्या काळजाचं पाणी पाणी झालं. अरे मला रडा येत सारखं माझ्या कशी करायचं. मामा मामा अरे माहीत मला विचारत, मामा तुझी मामी का यायची. अरे मला सुद्धा म्हणायचं, मामा तुझ्या जर लईच भारीतला का मला देतो की एखादं वासरू. मला म्हणायचं दारू पिऊ नको बोलायचा. ना कोणी उचलून तर नेलं नसेल ना. म्हण नको. होणार, नरबळी होणार. त्या पोरला इकडे आणा, तिथं बस वायरिंग लाग, बसा इकडं. बाबा बाबा परत पडू द्या. होणार. घाबरू नकोस, घाबरू नकोस. ओम क्लीम 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 ओम चामुंडा चामुंडा. आता मी नरबळी देणार. गावल देव गप. गावल. अरे आता कुठं गावल, काय परिस्थिती झाली माझी. मला नाना कोणत्या संकटात असेल तू. बरं पोरांनो, देव तुमच्या बरं खेळाय असायचा की रे. मग काय इकडे या, दिसलंय का ती? अरे सांगा पोरांनो, आयुष अरे तुमच्या बरं देव खेळायचा की.
अरे देव कुठं आहे? अरे देव दिसला का रे? हो दिसला की. कुठं कुठं? प्रिया आंटींना आणि दिलवाले काकांना त्याला नेलं. कुठं कुठं गेलं? इकडं. शमशान घाट के मुर्दों नीचे जाओ। शमशान घाट के मुर्दों नीचे जाओ। आता या बोलत मी बळी देणार। बळी तुला सोने भेटणार, तुला गजरा भेटणार आणि तुझा पोरगा चांगला होणार। शमशान घाट के मुर्दों नीचे जाओ। लाज नाही वाटली तुला? माझ्या मार हा बारक्या पोरांसगत तू अरे कसला जमाना आला बारकी पोर. अरे आता तर थोडा उशीर झाला असेल. अरे काय माझ्या अरे हाला कायदा हातात घेऊ नको ना. कायदा आणि कायदे असली लोक अरे आयुष्यभर खडी पडायचा तू का मग आयुष्य वाटतो हो नाही आणि काय भानगड काय आहे नेमकी? काय झालं काय दिलवाले? कशाला माझी लेकराला घेऊन आलता इथं? वहिनी कशाला आणलं होतं इथं? अहो दिलवाले भाऊजीच मला म्हणलं होतं की बळी द्यायचंय म्हणून. कशासाठी? वर्ग बरं व्हायसाठी. आकलीचा भाग पण तुला तर जीवच मारून टाकेन मी. बळी द्यायसाठी आणलं तुम्ही? हा ते दिलवाले भाऊजीच मला म्हणलेलं की वहिनी तुमचं पोरग बरं व्हायसाठी आपण बळी देऊ म्हणून. अहो त्यांनी शेण खाल्लं मग तुम्हाला कळत नव्हतं वय? अगं तू तुझ्या पोटचं अशी मारशील का? ऐका त्याला काय करू लागेल? पोलिसाच्या ताब्यात देऊ. नको मला नाही ह्याला पोलिसांच्या ताब्यात द्या. तुला लाज वाटाय पाहिजे. लाज स्वतःच पोरगा असं मारशील का ग नरबाळी? तुला सांगतो तुम्ही विश्वास ठेवू नको असली. मी भाऊजीला सांगत होती तीच की आपण त्याला सोडून येऊ म्हणून. काय हाणू नका. हिच्या पोटचं मारेल का अशी? अगं तुला मी चांगलं सांगत होतो. तुला म्हणलं होतं त्याचं रिपोर्ट फक्त रिपोर्ट तर निगेटिव्ह आहे सगळं. गणा काही सुद्धा पोराला झालेलं नाही. वहिनी आणि तुम्ही सांगा अहो तुमचं जसं लेकरू तसं ती बी कुठल्या तरी आईचं लेकरू असेल ना. तुम्हाला तुमच्या पोरा जसा कळवळ्यात होता तसा त्याच्या आईला बी त्याचा कळवळा असेलच ना. अहो असं कुठं पोरं मारून पोरं बरी होत्यात का? दिलवाले तुम्ही तुला सुद्धा लाज नाही वाटली? गाना मला माफ करा बाजी नाना, माफ करा. ही मला म्हणलं होता की तुझ्या रानात गुप्त धन आहे. धनाच्या लोभापायी मी हे केलं. माफ करा मला. अरे नरबळी देऊन कुठं धन मिळतं का? अरे मन चांगलं लागतं त्याला तेव्हा कुठं कष्ट करून धन भेटतं. कधीच बर का गाना कुणीच अशा अंधश्रद्धेला बळी पडू नये बर का. कुठंही लेकरांचं बळी देऊन कुणाला बरं वाटल किंवा कुणाला धन मिळेल असं कधीच हे झालं नाही. माहित आहे का? हाय इथं धन हाय, त्याच्या वावरात धन हाय. नरबळी दिला पाहिजे. मारू नका. काय नाना मारू नका. राहू दे ना म्हणतोय त्याला घे पोलिसाच्या ताब्यात देऊ. आणि हे दिलवाल्याला बी घ्या. नाही आणि हे बायकोला बी जाऊ द्या. पाया पडतो तुमच्या बाजी नाना. माझ्या काय पाया पडता? एखादा जीव घेता. जाऊ दे हाला पोलिसाच्या ताब्यात घेऊन जा.